एक एक्सपेरिमेंट आहे, सांगतो, करून बघा आणि काय रिझल्ट्स येतात, काय तुमचा अनुभव येतो ना, मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. काय होतं, आपण रोज सकाळी उठतो, मार्केटसमोर बसतो आणि ट्रेड शोधतो. इथे ब्रेकआउट आहे का, इथे सपोर्ट रेजिस्टन्समध्ये काही मूवमेंट आहे का, इकडे काही 5 मिनिटची 15 मिनिटची कॅन्डलचं काही मूवमेंट आपल्याला पिन बार किंवा चार्ट पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतंय का, आपण शोधतो. ती ट्रेड शोधण्याच्या प्रोसेसमध्ये ना आपलं मन पण सगळ्या गोष्टीने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायला लागतो. आपल्याला ट्रेडच्या पॉसिबिलिटीज दिसायला लागतात. आपलं मन दाखवतं आपल्याला की इथे इथे ट्रेड असू शकते बरं का, इथे असू शकतं. आपण उलटं केलं तर आपण मार्केटसमोर बसायचं, पण ट्रेड घ्यायचीच नाही असा निर्धार करून बसायचा. आहे मला नाही घ्यायची ट्रेड, काही झालं तरी मला आज ट्रेड घ्यायचीच नाही. लेट द मार्केट फोर्स यू टू ट्रेड, लेट द मार्केट ब्रिंग द ट्रेड टू यू. आपण नाही बसणार, आपण ट्रेड घेणारच नाही. मग आपलं मन कारणं शोधेल की ही ट्रेड का चालणार नाही, किंवा ही ट्रेड का प्रॉफिटेबल होणार नाही, किंवा आपलं रिस्क रिवॉर्ड चांगला का मिळणार नाही. ती कारणं जर मिळाली, आणखीन त्या दृष्टीने जर आपलं मन विचार करायला लागलं, तर पॉसिबिलिटी अशी आहे की आपल्या नंबर ऑफ ट्रेड्स कमी होतील. तुम्हाला त्या ट्रेड फेल होण्याचे जास्त कारणं सापडतील आणि तुम्ही चुकीच्या ट्रेड्स घेण्यापासून वाचता. करून बघा. मी केलं, काही थोडेच दिवस झाले, पण माझा अनुभव चांगला आहे. माझ्या असं लक्षात आलं की माझ्या नंबर ऑफ ट्रेड्स कमी झाल्यात आणि क्वालिटी वाढली आहे ट्रेडची. मी मनीष जोशी. अशा ट्रेड्सचं तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा, तुमचा अनुभव सांगा, मला आवडेल ऐकायला. धन्यवाद.